प्रखड बोलणारे तुकोबराय ते म्हणले आशा उपजली भगवंताशी नीच वामनत्व आले त्याशी. नीच शब्द देवाकरता वापरला. कशाकरिता? दुसऱ्याच्या समोर लोचटपणा करून त्यांनी माणसाची स्तुती करणारे माणसं त्यांच्याकरता हा तुकोबरायांचा शब्द लागू होतो महाराज. आणि हा बुवा लोक सुद्धा कीर्तनाला उभे राहिले ना कंबर बांधून बोलायला सुरुवात करतात आणि अर्धा तास तर लोकांची स्तुती करता करताच घालवतात. वस्तुस्थिती आहे महाराज. कशाकरिता? त्याच्या मागं काहीतरी दडलेलं असतं म्हणून. असू द्या, तुम्हाला तू फार शहाजूक झाला म्हणून लोकांच्या ह्याच्यावर बोटं ठेवायला लागलं नाही हो महाराज. शहाजूकपणा करीत नाही. वस्तुस्थिती तुमच्यासमोर सांगतोय. काय मला बाकीच्यांशी काय घेणं देणं नाही. मला फक्त एवढंच सांगायचं आहे, स्तुती फक्त भगवंताची करावी. विनाकारण लाभाकरिता कोणत्या आशेनं काही मिळवण्याकरिता त्यांनी सामान्य माणसाची स्तुती करू नये. वर्णावी ती थोरी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची करुण